आज पत्रकार परिषद घेतलेली आहे काय म्हणतो? आज वृत्तपत्रामध्ये आमचे NCPचे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माझे मार्गदर्शक सतीश अण्णा पाटील यांचं स्टेटमेंट मी वाचलं आणि त्या स्टेटमेंट मला वाटतं गैरसमजाच्या आधारावर केलेलं स्टेटमेंट आहे. कारण त्यांनी जर वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांना पूर्ण माहिती मी दिली असती. पण अपूर्ण माहितीच्या आधारावर त्यांनी केलेल्या त्या स्टेटमेंटमुळे उगाच गैरसमज होऊ नये यासाठी मी आपल्या माध्यमातून हे सांगतो आहे की मुळामध्ये माझ्या हार्टचा प्रॉब्लेम हा 4 महिन्याआधी झाला. त्यानंतरच्या कालखंडामध्येही माझे 2 ब्लॉकेज अजून शिल्लक आहे, ते काढायचे आहे. त्याचं ऑपरेशन आता करायचं आहे. आणि त्याबरोबरीला नंतरच्याही कालखंडामध्ये माझी इच्छा होती की मी उभं राहिलं पाहिजे, म्हणून मी परत 1-1.5 महिन्यापूर्वी थेलियम टेस्ट केली आणि थेलियम टेस्ट करूनही डॉक्टरांचे सल्ला घेतले की मी उभं राहू शकेल की नाही राहू शकेल. आणि डॉक्टरांनी त्या टेस्टच्याद्वारे सांगितले की तुम्हाला या ठिकाणी हा ताण सहन होणं शक्य नाही आणि त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी BP किंवा अन्य प्रॉब्लेम्समुळे एवढा लोड तुम्हाला सहन करता येणार नाही. त्यामुळे निवडणूक उभं राहण्यास त्यांनी अनुकूलता नाही दाखवली. आणि हाच विषय ज्या दिवशी माझी थेलियम टेस्ट झाली आणि माझे रिपोर्ट दुसऱ्या दिवशी आले, त्या दिवशी माननीय जयंतराव पाटलांना आणि माननीय शरद पवार साहेबांच्या कानावर 1.5 महिन्यापूर्वी मी घातलं मी उभा राहू शकत नाही. आणि माननीय शरद पवार साहेबांनी 2 डिसेंबरला एक स्टेटमेंट केलं की या ठिकाणी नाथाभाऊंचा डॉक्टरांनी वैद्यकीय सल्ला घेऊन त्यांनी परवानगी दिली तरच ते निवडणुकीला उभे राहतील. हा मी नव्हतं सांगितलं, माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं. म्हणजे त्या कालखंडामध्ये त्याच्यानंतरही काही 1.5 महिन्यात भरपूर घटना घडल्या. त्या घटना घडत असताना माझ्या त्या 139च्या संदर्भामध्ये काही प्रॉपर्टी जप्त झाली किंवा त्या संदर्भामध्ये काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले. नंतर माझ्या मिसेसचं सुद्धा ज्यावेळेस थेलियम टेस्ट केली, हायलियम काय म्हणतात, टेस्ट केली, तर तिला पण 2 ब्लॉकेज आहे. म्हणजे त्यामध्ये पण त्यांना प्रॉब्लेम असल्यामुळे ते तातडीनं ऑपरेशन करणं गरजेचं आहे असंही डॉक्टरांनी सूचित केलं. एकंदरीत हे सगळे विचार पाहता मेडिकल माझ्या बायकोचं हे सगळं पाहताना माननीय शरद पवार साहेबांच्या कानावर वारंवार घातलेलं आहे. आणि पवार साहेबांना याची स्पष्ट कल्पना दिली होती की हे सगळं वातावरण पाहत असताना मला आता निवडणुकीला उभं राहणं शक्य नाही. आणि पवार साहेबांनी 2 डिसेंबरला तसं सूचितही केलं. अगदी 4-5 दिवसापूर्वी ज्यावेळेस इथे बैठक झाली तर या बैठकीत मी सांगितलं की मला आता शक्य नाही. त्यावेळेस ते रक्षाताईंचं नाव डिक्लेअर झालेलं नव्हतं त्यावेळेस. आणि लोकमतनं तर टाकलंच होतं ते. नाथाभाऊंनी सांगितलं की मी निवडणुकीतून माघार घेतो आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर आता 5-6 दिवसापूर्वी. त्यामुळे स्पष्ट होतं की मला त्या निवडणुकीमध्ये उभं राहायचं. माझी इच्छा जवळ होती निवडणुकीला उभं राहायची. आणि मी निवडणुकींना कधीही घाबरणारा माणूस नाही. कुणी समोर कुणी असतो, आजपर्यंत मी घाबरलो नाही. मी निवडून येत आलेलो आहे. मी कधी घाबरलो नाही निवडणुकींना. आणि निवडणुकीला जिंकत आलेला आहे. विशेष म्हणजे पब्लिकमधून. मी असं कोण्या कानाकोपऱ्यातनं निवडून नव्हतं आलं, मी पब्लिकमधूनही निवडून आलेलं आहे. आणि जवळपास 30 वर्ष मी जनतेमधनं सातत्यानं निवडून आलो. हजारो मताधिक्यानं निवडून आलो. मी काही घराणेशाहीवर निवडून नाही आलो. माझे कोणी घराणे, माझे वडील काही ग्रामपंचायतचे सरपंच नव्हते, का सदस्य नव्हते. कुठली घराणेशाही आहे. आणि आमच्या कर्तृत्वावर आम्ही निवडून येत गेलो. पक्षाच्या नेतृत्वाच्या विश्वासावर आम्ही निवडून घेत गेलो. कार्यकर्त्यांच्या परिश्रमानं निवडून देत गेलो. आणि अजूनही पुढे असा काही प्रसंग आला तब्येत चांगलं झाल्यानंतर मी निवडून येणार 100%. अशी माझी तब्येत चांगली झाल्यानंतर असं मला विश्वास आहे. आणि त्यामुळे सतीश अण्णांनी जे काही केलेलं आहे चुकीचं वक्तव्य आहे. उगाच गैरसमज पसरू नये. मी आधीच सूचना केली होती माननीय शरद पवार साहेबांनी. आणि मी उभं राहावं का नाही राहावं
हे मला कोण सांगणार? तुम्ही कोणी सांगणार मला? माझा पक्ष सांगेल ना मला. माझा पक्ष जसा आदेश देईल त्याप्रमाणे काम करणारा मी माणूस आहे. मी अशातला माणूस नाही.